जय जय रघुवीर समर्थ। राम 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 राम। आज सर्व गुरुबंधू आणि भगवंत मार्गाचे पथिक त्या सर्वांना सद्गुरूंचं आनंद स्मरण आणि स्वानंदाचा रामराम। भगवान आदि शंकराचार्यांचं जे धन्याष्टक मागे 4-5 एपिसोड मध्ये चाललेलं होतं, आज त्याची पूर्णाहुती करायची मनशा अशी आहे की हे शेवटचे 2 श्लोक अतिशय सुंदर आहेत। 9 आणि 10 श्लोक प्रथम आपल्या कानावर हस्त घालतो। अहिमिव जनयोगम सर्वदा वर्जयद्यः कुणपमिव सुनारीम त्यक्तुकामो विरागी विषमिव विषयान्यो मन्यमानो दुरंतान। आणि शेवटच्या पदात असं म्हणते, जयति परमहंसो, खूप सुंदर, जयति परमहंसो मुक्तिभावम समेती। पुढच्या श्लोकात म्हणते, संपूर्णम जगदेव नंदनवनम सर्वे अपि कल्पद्रुमा। नंदवारी समस्तवारी निवय्य पुण्या समस्ता क्रिया वाचा प्राकृत संस्कृता श्रुती शिरो वाराणसी मेदिनी। आणि पुन्हा शेवटच्या पदात म्हणते, सर्वावस्थितिरस्य वस्तु विषया दृष्टे परब्रह्मणि इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद शंकराचार्य विरचितम धन्याष्टक संपूर्णम। राम शिष्य म्हटलं की त्याचे गुण, त्याचे दोष, त्याची बहिर्मुखता, त्याची अंतर्मुखता, त्याची चिंता, त्याची मूढता, सर्व काही गुरुने आपली ही केलेली असते। आणि रात्र दिवस अहो रात्र निशिदिनी फक्त एकच असतं की त्याचं कल्याण कसं होईल। आणि तेही यथाशक्ती माझ्या समोर, माझ्या डोळ्यासमोर याच गाढव म्हणून आलं होतं, ते घोडं कसं होईल। अखंड दृष्टी तेवढीच असते, अखंड अपेक्षा एवढीच असते। म्हणून वारंवार त्याच्या गुणदोषावर वार करणं हे गुरूंचं काम असतं। त्याने गुणात बी अडकू नये आणि दोषात बी अडकू नये, कारण रागदोषाला अहंकार जन्म घालतो, रागदोषाला अहंकार जन्माला घालतो आणि अहंकार मोह उत्पन्न करतो आणि मोह अज्ञान पसरवतो। बालवयामध्ये आपल्या गुरूंच्याकडून ही शिक्षा दीक्षा प्राप्त करून घेतल्यानंतर ज्यावेळेस जगाला कळलं की हा परमात्माचा नामदादीप आहे, मोठमोठे आचार्य, विद्वान, पंडित, तपस्वी, याज्ञिक, जपी सर्वांनी शंकराचार्यांना प्रसादाच्या रूपात सर्वांनी त्यांना स्वीकार केला। पण प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे कुठेतरी दुष्टता असतेच। तसे काही दुष्ट त्याच्याही पाठीमागे होते, परंतु त्यांनी पाठीवर टाकले, पुढे चालत गेले। कारण जगातल्या प्रत्येक गोष्टीला भीती आहे असं भर्तरी राजा म्हणते। तर सौंदर्य असेल, सत्ता असेल, धन असेल, वैभव असेल, प्रत्येक गोष्टीला भीती आहे, विद्वत्ता असेल। पण भगवान आदि शंकराचार्य म्हणते की ज्याच्या अंगामध्ये वैराग्य संचारलेलं आहे त्याला कशाची भीती आहे। आणि म्हणून मी ज्याचा उपासक आहे, ज्या शिवाचा, त्या शिवाच्या अंगात जसं वैराग्य संचारलेलं होतं, तर शिवाच्या कृपेने माझ्याही अंगात तोच संचार अखंड राहिला।
त्यामुळे वैराग्याच्या बळावर त्यांनी हे सगळं तृणवत केलेलं होतं. आणि शेवटच्या 2 श्लोकामध्ये शिष्याला अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. म्हणजेच आपल्याला सुंदर मार्गदर्शन ते करत आहेत की ते म्हणतात की ऐका बाबांनो, काय अहमिव जनयोगम सर्वदा वर्जयेद्यः कुणपमिव सोनारी त्यक्तु कामो विरागी. खूप सुंदर. अर्थात की बाळांनो, पहा, तुमचा आणि माझा संबंध हा थोड्या दिवसाचा आहे, थोड्या काळाचा आहे. पण तेवढ्यामध्ये तुम्हाला जर त्याची प्राप्ती झाली, तेवढ्यामध्ये जर तुम्हाला त्याची प्राप्ती झाली तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. म्हणून मग सांगितल्याप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर जर तुम्हाला ते प्राप्त झालं तर भाग्यवंत आहात. मी हे आहे आणि तुम्ही भाग्यवंत आहात. म्हणून या पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की बाबांनो, खरोखर तुम्हाला ईश्वराचं व्हायचं असेल आणि गुरु ज्याच्यामध्ये विश्रांती करतो त्याच्यात तुम्हाला जर विश्रांती करायची असेल तर तुमच्या डोळ्यासमोर हा जो आप्त इष्टांचा जनसमुदाय आहे, स्तुती आणि निंदेचा जो जनसमुदाय आहे, तर मला सांगा, या खोलीमध्ये जी खोली सर्पाने भरलेली आहे त्या खोलीमध्ये तुम्ही विश्रांती कराल का? ज्या जंगलामध्ये सगळीकडे सर्पच रेंगाळते त्या जंगलामध्ये तुम्ही नितांत विश्रांती कराल का? नाही. त्याप्रमाणे या जगामध्ये, या जनसमुदायामध्ये ज्याला देह आणि प्रपंच प्रिय आहे, ज्याला भोग आणि विषय प्रिय आहेत, ते सर्पा समान आहेत बाळांनो. म्हणून एक वेळ सर्पदंश झालेला परवडेल, पण संसार द्वंश झालेल्या जीवांच्या संगतीमध्ये तुम्ही तुमचं आयुष्य कधीही गमावू नका. कारण त्याला अखंड देहाची आणि विषयांची जागृती असते. म्हणून एक वेळ विष प्राशन करणं परवडलं, पण संसार या संघ तुम्ही आयुष्य कधी कंठवू नका. मग जसा सर्प आपल्या कातडीचा त्याग करतो आणि फिरून मागे पाहत नाही, केसुली समजलं ना? सर्प जसा आपल्या कातडीचा त्याग करतो आणि फिरून कधीही त्या कातडीकडे पाहत नाही, त्याप्रमाणे तुम्ही जगाचा त्याग करा, अर्थात जनसमुदायाचा त्याग करा. ज्या देह आणि विषय प्रिय आहेत, चुकून त्यांच्या संघामध्ये आपला एक क्षण सुद्धा गमावू नका. का बरं बाळांनो? कारण जीभ आणि जनेंद्रिय ही लक्ष्यपूर्तीच्या प्रथम जर तिने तुम्हाला दंश केला तर तुमचा परमार्थ तिथेच खुंटला. जीभ आणि जनेंद्रिय. आणि विशेष करून परमार्थाच्या वाटेवर ज्यावेळी तुमचा सत्वगुण शिगेला जातो त्यावेळी स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्री खाली आणते. राम, त्या अखंड तुम्ही अधोरेखित वचन तुमच्या अंतःकरणामध्ये स्थिर करून ठेवा. खरोखर ज्यावेळेस समजायचं तुमचा परमार्थ शिगेला चाललेला आहे त्यावेळेस साधक जर पुरुष असेल आणि साधक जर स्त्री असेल तर विजातीय संघ तुमचा घात करतो आणि सजातीय संघ तुम्हाला लक्ष्य प्राप्तीला हेतू बनतो. म्हणून शंकराचार्य सांगतात, कुणप मी वसुनारी त्यक्तु कामो विरागी. की बाळांनो, जसं मी तुम्हाला सकाळी एक वचन सांगितलं होतं, कुणाचं? राजा भर्तरीचं. सुंदर नितंबवली स्त्री त्यांच्या समोर आली तर ते म्हटले, खाटकाच्या दुकानावर मासाचे गोळे जसे असते ते माझ्या पुढे नाचू नको. आणि ते म्हटले, तुझी सोडून कंबर मला दाखवू नको, ते केळीचे खूप दिसतेत मला. मी ह्या मनोबुद्धाची वाढत नाही, कारण माझं लक्ष मला प्राप्त झालेलं आहे. म्हणून तू त्यांचंच लक्ष विचलित करू शकतेस ज्यांना देह आणि भोग प्रिय आहे, मला नाही. आणि मग राजा भर्तरी म्हणते, त्या स्वर्गाच्या अप्सरेला माझ्यापासून प्रस्थान करावं लागलं.
शुकदेवांच्या समोर सुद्धा अशीच एक नारी आलेली होती स्वर्गातून. त्यांनी अशीच भाषा वापरली. ते मासाचे चेंडू माझ्या समोर उडवू नकोस म्हटले. सत्तानकर का यातून फक्त वाक, पित्त आणि कपच बाहेर पडतो. आणि मी त्रिदोष रहित आहे, मी गुणातीत आहे, म्हणून हे ताप माझ्या वाट्याला नाही. तस हृदयस्थ आपल्या शिष्यावर प्रेम करून त्यांना सावध करते की बाळानो, कोणापमीव सुनारीम त्यक्तु कामो विरागी, की तुमचं लक्ष प्राप्त होईपर्यंत तुम्ही चुकून सुद्धा विचलित होऊ नका. कारण मी माझा अनुभव सांगतो म्हटले. सुंदर स्त्री जर तुम्हाला दिसली तर वैराग्य भावाचा जागा करा, की जसं एखाद्या मड्याची आपण उपेक्षा करतो. मड, मयत, शव, त्याची जशी आपण उपेक्षा करतो त्याप्रमाणे त्या स्त्रीचा तुम्ही उपेक्षा करा, त्याप्रमाणे त्या पुरुषाची तुम्ही उपेक्षा करा. का? प्राण आहे, चैतन्य आहे, म्हणून ते चालता फिरता आहे. जर ते निघून गेलं तर त्याच्यातून दुर्गंध बाहेर पडते. अशा धारणेनं तुम्ही एका क्षणात त्याचा त्याग करा. म्हणजे काय होईल, दुस्तज्ज जे विषय आहेत त्यांना पुढे तुम्ही विषयासारखं सोडून द्याल. म्हणजे जे विषय तुम्हाला खाली आणतील त्यांना पायदळी तुडवाल तुम्ही. कारण एकदा त्यागाची भावना तुमच्यामध्ये प्रकटली की कमळावर जसा भुंगा फेरा मारतो तसा ब्रह्मानंदामध्ये मन फेऱ्या मारू लागतो. म्हणून हे भगवान सांगतात आपल्याला की मी तुमचा कुणीतरी लागतो आणि तुम्ही माझे कुणीतरी लागता. या संबंधाच्या प्रेमात मी जे तुम्हाला सांगतोय ते माझा शेवटचा अनुभव असा आहे की जयती परमहंस मुक्त भावं समेती, की बाळानो, असा जर वैराग्य भाव तुमचा स्थिर झाला आणि हे दुस्तज्ज जे विषय आहेत त्याला जर तुम्ही विषयासमान लाथ मारली, अर्थात जर त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण असेल तर त्याच्यासाठी स्वर्गातली मदिरा सुद्धा तुमची आहे. त्याप्रमाणे जर या निर्विषय अवस्थेमध्ये जर तुम्ही स्थिर झाला तर शंकराचार्य म्हणतात, भाग्यवंतानो, तुम्ही परमहंस व्हाल. काय आशीर्वाद आहे. अगदी हृदय देऊन ऐका वळानो की तुम्ही परमहंस व्हाल आणि जीव मात्र तुमचा जय जयकार करतील. ज्यांना भगवंताची, गुरूंची, शास्त्रांची, देवतांची, ज्यांना धर्माची गोडी आहे ते अखंड तुमच्या स्मरणात राहतील आणि तुम्ही त्यांच्या स्मरणात राहाल. कारण तुम्ही येणं सार्थक केलं, कारण तुम्ही जगणं सार्थक केलं, कारण तुमचं इथलं जाणं सार्थक झालं. तुम्ही असे परमहंस आहात. बस विसर पडलेला आहे. गुरुदेवांच्या भाषेत सांगणं म्हणजे भूल को मिटाना ही परमार्थ आहे, बाकी काहीच नाही. केवळ भूल को मिटाना. अर्थात उपनिषदकार म्हणते, जसा रात्री पडलेल्या काळ्या दोरीला सर्प समजत होता, अर्थात आरोप करत होता, तसंच मड्या समान हे जे शरीर घेऊन फिरतोय त्याला मीच आरोप करतोय. मग तो आरोप तुम्ही बाजूला सारा. गुरूंच्या प्रकाशानं, गुरूंच्या ज्ञानानं, भगवंताच्या कृपेनं तो आरोप दूर झाला की तुम्हाला भगवंत आणि ज्ञान प्राप्त करून घ्यायची गरज नाही, ते प्रकट आहे. आणि म्हणून नाथ संप्रदायात म्हणते तो प्रकट निरंजन आहे.
अर्थात गुरूंच्या भाषेत जागंदी ज्योत, तो तुमचा नंदादीप आहे आणि त्याच्या प्रकाशामध्ये फक्त तुम्ही ब्रह्मांडच स्वीकारणार. कारण परमहंसानो मुक्तिभावम समेती, अरे अशा स्थितीचा आदर करतो तोच मुक्तीला प्राप्त होतो. आणि मग मी स्वतःचा अनुभव असा सांगतो म्हणते की संपूर्ण जगदेव नंदनवनम सर्वे अपि कल्पद्रुमा. अरे जसं दृष्टी बदलली की सृष्टी बदलते आणि दिशा बदलली की किनारा बदलतो. स्वतःचा मी अनुभव सांगतो म्हणते शंकराचार्य की ज्याने परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार केलेला आहे, अरे त्याच्यासाठी सगळं जग हे नंदनवन आहे. जे आजपर्यंत आसार संसार दिसत होता तो संसार संपूर्ण परब्रह्म स्वरूप दिसतो. इथे आकारण काही नाही. आणि मला स्वीकारण्यासारखं सुद्धा काही नाही. अर्थात नकार आणि स्वीकार दोन्ही बंद होतं. जे आजपर्यंत नश्वर होतं, परब्रह्माचा साक्षात्कारानंतर ते सर्व मला नश्वर ईश्वर दिसू लागले. त्यामुळे मी अखंड आनंदात आहे. माझ्यापाशी फक्त आनंद आहे. आनंदा व्यतिरिक्त काही नाही. त्या हवेत आनंद आहे, त्या फुलात आनंद आहे, त्या फळात आनंद आहे, त्या गायीत आनंद आहे, त्या गुरुत आनंद आहे, त्या आकाशात आनंद आहे, त्या चंद्रात आनंद आहे, त्या पक्षात आनंद आहे. आनंदा व्यतिरिक्त काहीच नाही. का? एवढंच काय स्वानुभव सांगत असताना पुढे म्हणते, अरे जेवढे मी वृक्ष पाहतो ते मला आता कल्पवृक्ष दिसतात आणि जेवढे जीव पाहतो ते मला संत दिसतात. जे माऊलीने बोलावं, संतांची मांदियाळी होऊ दे तुझी देवा. कुणी कुणाला नमस्कार करावा प्रश्न पडू देत. म्हणून हा जाऊ दे नमस्कार, हे का आलिंगनाशिवाय दुसरं काहीच प्रिय वाटू नये इथं. कारण नमस्काराच्या पुढची पायरी असेल तर आलिंगन आहे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला म्हटलं की केव देऊनी भेटीचे. मला असं वाटतं तू भेटलास की नाही की बोलावं नाही, पहिलं तुला भेटावं, कडकडून भेटावं की केव देऊनी जी भेटीचे. आणि मग असं वाटतं तुझा हात धरावा, एकांतात जावं आणि खूप खूप अशा गुजगोष्टी कराव्यात. म्हणजे अगदी तोंड भरून बोलत बसावं वाटतं. कारण असं की गंगावारी समस्त वारी निवय्य हा पुण्य समस्ता क्रिया. असं वाटतं की जे काही वृक्ष दिसते, वेली दिसते, ते संपूर्ण कल्पवृक्ष आहेत. आणि खळखळ वाहणाऱ्या नद्या त्या सगळ्याच्या सगळ्या साक्षात गंगा आहेत. अर्थात शिवाच्या जटातून त्या बाहेर पडलेल्या आहेत आणि ज्ञान घेऊन समुद्राकडे चाललेले आहेत, जगाकडे चाललेले आहेत. म्हणून हे शिवस्वरूप जे महापुरुष झालेले आहेत, त्यांच्या सगळ्या क्रिया पवित्र आहेत. कुठलीही क्रिया जगाला अशुद्ध वाटत असेल पण ती शुद्ध क्रिया आहे. त्याचं उठणं, बसणं, देणं, घेणं, बोलणं, करणं, न करणं, मौन राहणं, संवाद करणं सगळं पवित्र आहे. एवढंच काय, त्यांची नजर, त्यांची दृष्टी जरी आपल्या अंगावर खेळली तर भाग्योदय झाला. आणि म्हणून शंकराचार्य सांगते की पुण्या समस्ता क्रिया, प्रत्येक क्रिया त्यातून पुण्यच बाहेर पडतं. वाचा प्राकृत संस्कृत श्रुती शिरो वाराणसी मेदिनी. अरे काय सांगू,
की स्थिती अशी आहे की त्यांची जी वाणी आहे ती भगवत अनुभूतीला स्पर्श करून येते. अर्थात मंत्रमूलक गुरु असतो हे जगलेले पुरुष आहे. म्हणून असं वाटतं की ही जरी म्हणायला प्राकृत वाणी असले तरी ती साक्षात संस्कृत वाणी आहे. म्हणजे देवाला जे सांगायचे ते त्यांना कळलं म्हणून त्यांनी आपल्याला आपल्या भाषेत सांगितलं. त्यालाच आपण भावार्थ दीपिका म्हणतो, एकनाथी भागवत म्हणतो, दासबोध म्हणतो. आणि एवढी सुख, नंदनवनासारखी सुख ज्यावेळेस नांदू लागते त्यावेळेस फक्त हृदय भरून येताना डोळ्यातून पाणी की हे केशव, हे आनंद सार्थक झालं, जगणं सार्थक झालं. आता काय, तेव्हा जायचंय तेव्हा देहाला जाऊ दे, लक्ष प्राप्ती झाली. आता काहीच नाही, मी कुणाचा नाही आणि कुणी माझं नाही. हे जी सुरुवातीला माझा भाव होता तो भाव संपला. अद्वैतम खलु ब्रह्म, आता सर्वात मी आहे आणि माझ्यात सर्व आहे. त्यामुळे व्यक्तिगत प्रेम करू कुणावर? कारण सूर्याच्या किरणानं जर पृथ्वीला कवटाळावं तसं तुझ्या कृपेनं ओतप्रोत भरून गेलेलो आहे. आणि मग असं वाटतंय की श्रुती शिरो वाराणसी मी दिली. अरे ती श्रुतीमध्ये असं म्हटलेलं आहे, वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की ही काशीची भूमी आहे, ती मुक्त क्षेत्र आहे. तिथं जो मरतो त्याला मोक्ष मिळतो. पण ज्या परमहंसांचा जय जयकार ही श्रुती करते, जे मुक्तात्मा आहेत, ज्यांनी परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेला आहे, त्यांच्याबद्दल असं ऐकलंय की त्यांच्यासाठी संपूर्ण भूमिमंडल ही काशी आहे. संपूर्ण भूमिमंडल काशी आहे. आणि म्हणून सर्वावस्थितरस्य सर्वावस्थितीरस्य वस्तुविषया दृष्टी परब्रह्मणे. आणि म्हणून शिष्यानो, या अनुभूतीला तुम्ही जेव्हा जाल त्यावेळी तुम्हाला कळेल की तुमची संपूर्ण जी चेष्टा जी आहे, जी जी काही तुमच्याकडून काय वाचा मनानं जी काही चेष्टा होते, त्या चेष्टेमध्ये एक परमार्थमयी दृष्टी असते, बाकी काहीच नसतं. जगाच्या दृष्टीने तुमची क्रिया कधी अशुद्ध दिसेल, पण तुमच्या दृष्टीने त्याचा हितार्थ आहे की त्यात त्याचं हित आहे. ज्यात त्याचं हित आहे त्यासाठी तुम्ही काहीही करू शकाल. अशा या परमहंस अवस्थेला पोचलेले महापुरुष, जसं जगामध्ये चिंतामणी दुर्लभ आहे, कल्पवृक्ष दुर्लभ आहे, परीस दुर्लभ आहे, तसे हे सिद्ध पुरुष सुद्धा दुर्लभ जरी असले तरी भाग्यवंताच्या भाग्य नक्कीच असते. कारण कोळशाच्या खाणीतून हिरे जन्माला येतात, तसं अज्ञानी जन समुदायामधूनच कुठेतरी एखादा ज्ञानी प्रकटतो आणि त्याची ब्राह्मी स्थिती. आकाशातला एक सूर्य जसं गावागावाला, घराघराला, जगाला संपूर्ण प्रकाश करतो, तसा हा ब्राह्मी स्थितीमध्ये बसलेला पुरुष जगाला हे ज्ञान पुरवत असतो. म्हणून हे परमहंस पुरुष म्हणतात की या धन्य अष्टकामध्ये शेवटी जगण्याला धन्यवाद देतो, गुरुना धन्यवाद देतो, पुरुषार्थाला धन्यवाद देतो, सुखाला धन्यवाद देतो. नाही, ज्या दुःखाच्या वाटेने मी गेलो म्हणून हे चांगले दिवस आले, त्या दुःखालाही धन्यवाद देतो. की माझ्या जीवनात जर हे दुःख नसतं, हे आप्तइष्टांचा जर मला द्वेष नसता, आप्तइष्टांच्याकडून मला हे जर सुया टोचल्या नसत्या,
तर आज सद्गुरु चरणी मी पोचलो नसतो आणि स्थिरावलो नसतो. म्हणून कृपावंता व खरी कृपा काय असेल तर ती एकच सांगितली महापुरुषाने. सुख येऊ दे, दुःख येऊ दे, लाभ होऊ दे, हानी होऊ दे, त्याचा परिणाम परमार्थावर होऊ देऊ नको. एवढंच काय, जन्म येऊ दे नाहीतर मृत्यू येऊ दे, त्याचा पर्यवसान ज्ञानात होऊ दे. आणि म्हणून धन्याष्टकामध्ये सगळ्यात श्रेष्ठ वचन काय असेल तर संपूर्ण जगदेव नंदन वंदन कल्पे सर्वे अपि कल्पद्रुमा, की हे बघ, त्या महापुरुषाच्या अनुभूतीला ज्यावेळेस तू प्राप्त होशील त्यावेळेस त्यांना धन्य धन्य साधू साधूचाच भाव उठेल. आणि मग ते संपूर्ण संसार तुझ्यासाठी नंदनवन होईल आणि सर्व वृक्ष कल्पवृक्ष होतील. तर हा अनुभव शिवस्वरूप झालेल्या पुरुषामध्ये स्थिरावतो आणि प्रसादाच्या रूपात जगाला खऱ्या अर्थात त्यांच्याच कडून मिळतो. म्हणून जसं विवाहित स्त्रीसाठी आपलं सासर हे सर्व तीर्थमय आहे, तसं दीक्षित साधकासाठी ज्यांना ब्रह्मनिष्ठ, आत्मनिष्ठ किंवा साक्षात्कारी महापुरुष ज्यांना भेटलेले आहेत त्यांच्यासाठी 33 कोटी देवतांच्या पलीकडे असलेला हा महापुरुष हाच एकमेव देव आहे. पण जो त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या संघात, त्यांच्या आज्ञात जो स्वतःला स्थिर करून घेतो, शंकराचार्य म्हणतात आज ना उद्या कालांतराने तो परमहंसच होतो. त्याचा जय जयकार असो, त्याचा जय जयकार असो, त्याचा जय जयकार असो. इति शिवम अवधूत चिंतन श्री गुरुदेव. राम 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 ओम.